ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण तर केली पाहिजे की तालुका म्हणून आपण कसे आहोत. हे मुद्दे सुद्धा शेवटी सहकारी संस्था आहेत, त्याचा परिणाम होत असतो तो आपल्या शहरावर होत असतो. तिथं काही उत्पन्न मिळतं शेतकऱ्याचं ते बाजारपेठेत येत असतं, व्यवहार वाढत असतात, हे सगळ्या गोष्टी आहेतच. त्याबरोबर आपण पाहतो की शिक्षण संस्थांचा उल्लेख केला नामदेवरावांनी. 9 शिक्षण संस्था बहुतांश आपणच दिल्या ना. 100% मला नक्की अंदाज नाही, एखादा मला नाही दिला तर सगळ्या आपल्या सह्यानी. काय झालं त्याचा परिणाम? अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अर्थव्यवस्था म्हणजे काय? हॉटेल इंडस्ट्री तर चाललीच असेल, परंतु कापड दुकान चाललं लागलं, किराणा दुकान चाललं लागलं, उद्योग व्यवसाय वाढला, बाहेरून विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात येतात. इथे इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे, आपलं मेडिकल कॉलेज आपल्याशी चांगलं आहे. एक अर्थव्यवस्थेतला मोठा बदल जो आहे. सहकारी संस्था तर सुंदरच सहकारी संस्था महाराष्ट्रातल्या आहे. हे सुद्धा दुर्गाताईने चालू केलेला कार्यक्रम आहे. याचा परिणाम काय झाला? तुम्हाला आजही स्वच्छ संगणक दिसतंय. थोडंसं गडबड झाली नाही असं नाही, तरी जे कल्चर पासून दिलं दुर्गाताईंनी आणि डॉक्टर तांबेंपासून सगळ्यांनी, त्याचा परिणाम कचरा गोळा करण्याचा, ओला कचरा, सुका कचरा. दुर्गाताई स्वतःच्या आवाजात होतो, ओला कचरा, सुका कचरा. इतकं जीव घालून केल्याचा तो परिणाम आहे की 3-4 वर्ष प्रशासक असताना सुद्धा स्वच्छता आपल्याकडे दिसते. त्याला कारण ते लक्षात घ्या. ठीक आहे, ह्या भाग आहे. काही असलं तरी जेव्हा विमानतळ जवळ आलं ते आपोआप आलं नाही. विलासरावजी मुख्यमंत्री होते, मी पालकमंत्री होते त्यांचा. तिकडं रामपूर आणि शिर्डीच्या मध्ये होणारं विमानतळ आपण इकडे आणलं. इथं आता आपण पाहतो पुणे नाशिक हायवे आपला नगरचा का होत नाही? नगर मनमाड गेले का तुम्ही नगरला? एवढ्या जाऊन या, त्याला अंग मोकळं करून घ्यायचं. का नाही होत? माझा प्रश्न का होत नाही? आणि तुमचा पुणे नाशिक होतो मी डांबरीकरण बरं असतं, कॉन्क्रीट का होतं? काही फरक आहे बरं का? कारण नाही, ते तुम्ही तपासा, मला नका सांगायला. त्या गोष्टी असतात. तुमचा नाशिक रोड इथून मधून स्टँड पासून कसं झालं रे? रायगड तो घेतला 1 वर्ष, गती ती मंद गती चाललंय ते. आता काय करेल? कॉन्ट्रॅक्टर जाम झाले. मला माहिती काय जाम म्हणजे ते एवढंच म्हणतात, तेच बोलतो मी. जाम झालो आम्ही, जाम कशाने झालं मला कुठं माहिती. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, मी मंत्री होतो मध्ये 2.5 वर्षाच्या काळात. पुणे नाशिक ट्रेनची व्यवस्था आणि आपण समनापूरला स्टेशन होतं ना, ऍक्विजिशन झालं की नाही? एकंदर रस्ते 400 कोटी रुपयाचं ऍक्विजिशन झाले. 400 कोटी रुपये शेतकऱ्याला दिलेत. सोनेवाडीला असा तळ तयार करत होतो आपण, म्हणजे माल चढ उताराची सगळी व्यवस्था करतो. सोनेवाडी म्हणजे निमूनच्या जवळ. हे सगळं प्लॅनिंग. एवढंच नाही तर त्या स्टेशनचं आर्किटेक्ट मीच होतो, तुम्हाला खरं सांगतो. एक रस्ता लोणीकडे जाणार आहे करता वेगळा केला होता, आपल्याकडचा इकडचा वेगळा केला होता. अरे एवढं पर्यंत प्लॅनिंग. कुठं गेलं रे ते? तुम्ही विचारलं का कोणाला? का थांबलं? कुठं गेलं तो? तुम्ही विचारलं पाहिजे ना. तुम्ही काय येणाऱ्याला विचारायचं. माझा मुद्दा कळाला नाही तुम्हाला. प्रचाराला येणाऱ्याला विचारायचं का रेल्वेचं काय असं विचारलं पाहिजे, असं माझं मत आहे. तेव्हा हे सगळ्या गोष्टी, पाण्याची व्यवस्था आपोआप झाली असं नाही. हे मुद्दे देतो बरं का तुम्हाला बोलायला. पाण्याची व्यवस्था धरण करावं लागलं, धरण केलं, पाईपलाईन आपण टाकली, आउटलेट टाकलं, पाईपलाईन टाकली, सगळ्या त्या गोष्टी एवढ्या. हे सगळं आणि पाणी आता मिळते. आता कसं असतं, आता सावलीचं जर राहिलं ना तर सावलीचं महत्व नाही, त्याला सावलीचं महत्व आहे. जे उन्हात आहे. आता आपण सावलीचं जे आपल्याला काय म्हणजे त्याचं महत्व वाटत नाही, तसं पाण्याचं झालं. विसरूनच गेले सगळे. एक दिवस पाणी नाही आलं ना तर कळलं सगळ्यांना. गावोगाव अशा डॉक्टर तांबेंपासून अनेक नगराध्यक्ष झाले, दुर्गाताईपर्यंत मेहनत केली. त्यातून एक शहर व्यवस्थित झालं, रस्ते व्यवस्थित झाले. तुझा मालदाड रोड कसा झाला, तिकडे पाववाकी रोड कसा झाला, सगळे हॉस्पिटल्स कसे झाले. कोरोनामध्ये किती 2200 पेशंट कोरोनाचे आपल्या शहरात होते. डॉक्टरांनी खूप सेवा केली, त्यांचं चांगलं झालं. म्हणजे असं काय म्हणजे
म्हणजे पेशंटचं चांगलं झालं, ते घरी गेले सुखरूप. हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की कशी व्यवस्था आहे, कसं आहे, बाजारपेठ कशी आहे, सोन्याचं 350 दुकानं. हे मुद्दे मी देतोय तुमच्याकरता देतो, जे तुम्ही बोलले पाहिजे, सांगितलं पाहिजे, लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. वर्षभरामध्ये शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न आहे माझा. अरे लावा ना फ्लेक्स, 4-2 फ्लेक्स असले पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही, आपण लावतो. असं भरून टाकायचं, बरं ते स्टँड भरून टाकलं, ते स्टँड दिसा ना. स्टँड मध्ये घुसता यायचं. मी स्वतः माझा फ्लेक्स काढला तर हातानं, बरं का, तिथं माझ्या हाताने काढला तर मोकळं ठेवलं स्टँड. आता काय चाललंय परिस्थिती कशी आहे इकडं शिवाजीनगरला ते मंडळ माझ्या नावाचं आहे गणपतीचं. तिथं एक गेट होतं, त्या गेटवर गेट. असं करावं का कोणी? असं करावं का? 2 महिने नाही, ही वृत्ती, त्याच्यातून वृत्ती ओळखायची का? कॉन्ट्रॅक्टर सांगत होता बळजबरीने ठेवायचा, पैसा दिला नाही त्यांनी त्याचा. आमचे क्रेनचे पैसे पडवले. माझं काय म्हणणं नाही, माझं नाव फोटो टाकून ठेवल्यानं काही बिघडलं नाही. त्यांचे फोटो पाहिल्यावर कोणाच्या मनात काय काय आले ते वेगळं सांगता येऊ शकणार आहे, परंतु करावं का असं? आणि म्हणून आपण यावेळेस 2 तारखेला थोडंसं नुसतं बारडापुरतं किंवा प्रभागापुरतं म्हणत नाही, तर सगळ्या शहरामध्ये आपले संबंध असतात. हा विभाग तर सगळा ग्रामीण टच असलेला आहे. सगळ्यांनी चांगलं मतदान हे झालं पाहिजे याची काळजी घ्या. मैथिलीताई ही स्वतः डॉक्टर आहे, शिक्षण संस्था सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीनं चालवते पुण्याला. याला एकदम हुशार मुलगी आहे, निश्चित खूप चांगलं काम ती करी. असं एक नगराध्यक्ष दुर्गाताई आहे, पण माझे डॉक्टर होते, मी होतो, आपली त्यांची टीम होती, म्हणून नगराध्यक्षाला बी सोपं जातं बागचं सगळी व्यवस्था पाहायला. तसं मैथिलीताईच्या पाठीशी आपण सगळेजण जेव्हा असू, नाही तर मग नुसतं पोटरांच्या मागे पळून एक दिवस मग पस्तावायची पाळीत असते. आमचं कायम सांगतो का, 10 आम्ही सांगत असतो. तर पहिलं आपलं उद्योग व्यवसाय सांभाळा, कुटुंब सांभाळा, मग आमच्या बरोबर या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.